इट डज नॉट मॅटर हाऊ यू स्टार्टेड, ऑल इट मॅटर्स इज हाऊ यू फिनिश. तुम्ही कसं फिनिश करता हे ठरवतं की तुम्हाला तुमचा रँक काय आहे, तुमचं कॉलेज काय आहे, तुमच्या ड्रीम्स तुम्हाला अचीव्ह होतील की नाही. शेवटच्या 7 दिवसांवर सीईटी आलेली आहे आणि वी आर नियर, व्हेरी नियर टू आवर फर्स्ट अटेम्प्ट. अशा काय गोष्टी आहेत सर या स्टेजला ज्या केल्या तर आमचा पर्सेंटाईल बूस्ट होईल, आणि अशा काय मिस्टेक्स आहेत त्या अवॉइड केले तर सर आमचं नुकसान होणार नाही. व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यात पहिला पॉइंट, पुशिंग युअर लिमिट्स. बरेच विद्यार्थी आहेत आता की अभ्यास करतायत, सगळेच करतायत, पण तुझ्यामध्ये ती काय खासियत आहे की तुला सीओईपी, व्हीजीटीआय, सरदार पटेल किंवा जे कॉलेज पाहिजे ते मिळेल. हे तुम्हाला दिसतंय का? युसेन बोल्ट दिसतोय का? युसेन बोल्ट, युसेन बोल्ट हा युसेन बोल्ट आहे, फास्टेस्ट रनर आहे आणि हे सेकंड आहे. बघा यांच्यामध्ये किती फरक आहे सर? एवढा फरक आहे, आणि तो फरक आहे ना फक्त शेवटी क्रिएट झालाय. युसेन बोल्टनी जास्त थोडीशी अजून पुश केलं स्वतःला, थोडंसं अजून ग्रो करायचा प्रयत्न केला आणि तो विनर ठरला. तुमचा कॉम्पिटिटर तुमच्यापेक्षा जास्त तो एक क्वेश्चन करेल एक्झाम मध्ये, फक्त एक क्वेश्चन करेल आणि तुमची सीट घेऊन जाईल, आणि तुम्ही तो एक क्वेश्चन जास्त केला की तुम्ही ती सीट घेऊन जाल. एक क्वेश्चन तर एक्झाम मध्ये दिसतोय, पण त्याच्या मागे 7 दिवसामध्ये डेली जर माझा आज 8 ते 10 तासाचा टार्गेट असेल तर सर हा टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर माझी बॉडी थकली होती सर, माझं डोकं बंद पडलं होतं, तरी मी 30 मिनिट स्वतःला पुश केलं, 30 मिनिट जास्त अभ्यास केला. 30 मिनिट्स मध्ये केमिस्ट्रीचा एखादा चॅप्टर रिवाइज करून टाकला, फिजिक्सचा एखादे काही फॉर्म्युले बघून घेतले, मॅथचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले. ते पाहिजे मला तुमच्याकडे, ते पाहिजे. हे नाही की या चॅनलला बघितलं की अरे पेपर कसा येणार आहे, अरे आता पेपर अवघड आला तर काय, त्यांनी रिझल्ट येणार नाही. तुम्ही किती रडता, काय विचार करता, त्यांनी रिझल्ट येत नाही. रिझल्ट येतो ग्राउंड एफर्टनी, रिझल्ट येतो मेहनतीने, आणि ते आता तुम्हाला करायचं, ते आता करायचं नाही. आता कंटिन्युअस दिवस रात्र नेहमी अभ्यास डोक्यात असला पाहिजे. अभ्यास दॅट डझंट मीन की तुम्ही स्वतःला ओव्हर एक्झॉस्ट करून टाका, नाही. बघा, पुशिंग युअर लिमिट्सचा अर्थ असा होत नाही की तुम्ही काही पण करा. 8 तासाची झोप तुम्ही घेऊ शकता, 8 तासाची ही आयडियल असली पाहिजे. 6 तासापेक्षा कमी कोणी झोपायचं नाही, 6 तास झोप झाली पाहिजे. कारण बेटा एक्झाम मध्ये आपल्याला डोकं लावायचंय, डोकं. तर तुम्ही जर तुमच्या बॉडीला सवय लावली ना 6 तास झोपायची, तर एक्झाम मध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला होईल, सगळं रिकॉल करायला मदत होईल. ठीक आहे. आणि तुमची स्लीप सायकल सुधरा, आताच वेळ स्लीप सायकल सुधरा. बरेच विद्यार्थी असतात जे नाईट आऊल असतात, नाईट आऊल, रात्री 2-2, 3-3 ला अभ्यास करतात. चांगली गोष्ट आहे, पण सीईटी आपल्याला डे टाइमला द्यायची. सो रात्री 11 नंतर तुम्ही जागायचं नाही. ठीक आहे. आणि उठायला मग तुम्ही सकाळी 5 ला उठा, काही प्रॉब्लेम नाही. 6 ला उठा, काही प्रॉब्लेम नाही. 4 ला उठा, काही प्रॉब्लेम नाही. पण जास्त रात्री जागू नका. परफॉर्मन्स आपला एकदम व्यवस्थित असला पाहिजे. ठीक आहे सर. त्याच्यानंतर विनर माइंडसेट. पुशिंग तर कळालं तुम्हाला की सर आता खूप जास्त आपल्याला एक छोट्या स्टेप जास्त घ्यायचे आहेत. विचार करायचं माझा कॉम्पिटिटर काय करतोय त्याच्यापेक्षा जास्त मी काहीतरी करणार आहे. विनर माइंडसेट काय ना, एम एस धोनीला मी का मानतो माहिती का? एम एस धोनीकडे एक गोष्ट आहे, एम एस धोनी इज अ व्हेरी पॉझिटिव्ह ॲज अ पर्सनॅलिटी. पॉझिटिव्हचा अर्थ काय होतो? पॉझिटिव्हचा अर्थ हा होत नाही की अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन करतो, नाही. धोनी काय करतो ना, धोनी नेहमी बघतो की जरी मॅच फसली तरी या कंडिशनमध्ये काहीतरी होऊ शकतं का, काहीतरी मॅजिक होऊ शकते का, तो ती ऑपॉर्च्युनिटी शोधत असतो. जरी माझा सिलेबस 50%, 60% झालाय, काहीतरी आहे का, काहीतरी सोपे चॅप्टर आहेत का, काहीतरी रिपीटेड पीवायक्यू आहेत का, काहीतरी माझ्याकडे आहे का की ज्याने मी अजून स्कोर वाढवू शकतो. सरांनी आता फिजिक्सचे 200 क्वेश्चन आणलेत सर, बरोबर आहे. तर त्या 200 क्वेश्चन मध्ये मी थोडासा एफर्ट मारला, ते लेक्चर्स बघितले, काही क्वेश्चन सॉल्व्ह केले, तर कॅन आय डू समथिंग मोर? हा माइंडसेट मला तुमच्याकडनं पाहिजे. हा माइंडसेट आता खूप जास्त महत्वाचा आहे. दिस इज कॉल्ड एज अ विनिंग माइंडसेट. हाच विनिंग माइंडसेट एक्झाम मध्ये एखादा टफ क्वेश्चन आला, सपोज 2 क्वेश्चन टफ आले, ठीक आहे, 3रा क्वेश्चन मीडियम आला, जो लुजर असेल ना तो 2 क्वेश्चन टफ मध्ये त्याचं डोकं पाडून देईल तिथेच, आणि 3रा मीडियम पण त्याला टफ वाटेल. पण विनर असेल ना तर त्या 2 टफ मध्ये पण एक क्वेश्चन घेऊन जाईल, काहीतरी लॉजिक लावेल आणि तो मीडियम वाला पण सॉल्व्ह करेल. सो ऑलवेज हॅव दॅट विनिंग माइंडसेट. विनिंग माइंडसेट हे बिलीव्ह करतो की माझ्या पाठीमागे साक्षात देव आहे. मग तुम्ही कुठल्याही धर्माला माना, त्यांनी फरक पडत नाही. देअर इज अ गॉड अँड गॉड टेक केअर्स ऑफ एव्हरीवन. तुम्हाला दिसतंय नाही दिसत आहे, दॅट डज नॉट मीन हा जो श्वास चालू आहे ना, हे जे श्वास चालू आहे, हे धमन्यांमध्ये जे रक्त आहे ना,
ते कोणीतरी गव्हर्न करतंय. आय फर्मली बिलीव्ह इन गॉड, आणि तुम्ही पण बिलीव्ह करा. गॉड म्हणजे बिलीव्ह इन कर्मा. जर तुम्ही कर्म व्यवस्थित केला तर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. नो वन विल स्टॉप. सो हॅव दिस विनिंग माइंडसेट. खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फक्त कामाकडे लक्ष द्या, बाकी काही नाही. प्रेशर आलं, काही आलं, फक्त थोडंसं चांगलं करायचा प्रयत्न करायचा, बेटर करायचा प्रयत्न करायचा, काहीतरी ऑपॉर्च्युनिटी बघायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे सर. त्याच्यानंतर बेटा हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुढच्या 7 दिवस तुम्ही कुठलीही टेस्ट जास्त देणार नाही. जर तुमचा स्कोर कमी येतोय तर टेस्ट देऊ नका. कारण आता स्कोर वाढवायचा दिवस चान्स गेला बेटा. तसा डायरेक्ट स्कोर वाढणार नाही. कसा वाढेल स्कोर वाढेल सीईटीचे PYQ करून. PYQ वर फोकस असला पाहिजे तुमचा. आता PYQ वर 2025 चे PYQ बघा, 2024 चे PYQ बघा. ठीक आहे ना. रिपीटेड PYQ बघा. मी जे सिरीज आणली आहे 200 क्वेश्चन ते बघा. कारण तिथे मी फक्त PYQ डिस्कस करतोय. कारण सीईटीची लँग्वेज, सीईटीच्या क्वेश्चनची लँग्वेज महत्वाची आहे. सीईटीचे क्वेश्चन महत्वाचे आहे, ना की कुठल्या टेस्टचे क्वेश्चन सध्या महत्वाचे आहेत. आर यू गेटिंग इट? येस सर. आता अशी कुठलीच गोष्ट करायची नाही की जो आपला कॉन्फिडन्स डाऊन करेल. ठीक आहे. हा, तुम्हाला जर वाटलं की नाही सर मला टाइम लावून क्वेश्चन सोडवायचे, तर 1-2 टेस्ट तुम्ही देऊ शकता. पण त्याचा स्कोर मनाव घेऊ नका. कारण टेस्टचा स्कोर आणि रिअल स्कोर मध्ये फरक असतो, बऱ्यापैकी फरक असतो. काही जणांना खूप फरक पडतो, काही जणांना काही फरक पडत नाही. ठीक आहे सर. ठीक आहे. रिवाइज करताना तुमच्याकडे शॉर्ट नोट्स रेडी असल्या पाहिजे. आता शॉर्ट नोट्स म्हणजे काय सर? शॉर्ट नोट्स म्हणजे की फॉर्म्युलाज. माझे शॉर्ट्स आहे. शॉर्ट्स युट्यूब मध्ये जर तुम्ही गेला ना MHT CET मध्ये, तर शॉर्ट्स आहे. शॉर्ट्स तिथे फिजिक्सचे फॉर्म्युला भेटतील तुम्हाला. किंवा फॉर्म्युला शॉर्ट मध्ये ऍप मध्ये फॉर्म्युला शॉर्ट म्हणून एक फोल्डर आहे, तुम्हाला सांगेल मी फॉर्म्युला शॉर्ट. तर तिथे मी फॉर्म्युलाची फाईल आहे. बऱ्यापैकी चॅप्टरचे फॉर्म्युले तिथे झालेले आहेत. आणि मी एक फॉर्म्युला वॉर म्हणून एक लेक्चर घेईल. ते कधी घेईल मी तुम्हाला सांगेल. ते 7-8 तारखेला कधीतरी घेईल मी. ठीक आहे. तेव्हा आपण सगळे फॉर्म्युला डिस्कस करू. तर तुमच्याकडे फॉर्म्युला असले पाहिजे, तुमच्याकडे PYQ असले पाहिजे. त्याला रिपीटेड बघायचं. सॉल्व्ह करायला वेळ नाहीये, मग मेंटल सॉल्व्हिंग करायचं. अच्छा, इथे कुठला फॉर्म्युला लागतो? अच्छा, हे फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे. अच्छा, हे न्यूक्लियर. अच्छा, बीटा इमिशन आहे, हे अल्फा इमिशन आहे. अच्छा, असं मेंटल रिव्हिजन करायचं. ठीक आहे सर. ठीक. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जी सिरीज आणली आहे ना, त्याला फॉलो करा. आतापर्यंत तुम्ही काही केलं नसेल तरी ठीक आहे, बट फॉलो दिस 200 क्वेश्चन्स. त्याचा कारण काय माहिती का? तुम्ही माझ्याबरोबर जेव्हा लाईव्ह लेक्चर अटेंड करता, तेव्हा होऊ शकतं तुम्हाला 10 पैकी 7 गोष्टी कळतील आणि 3 गोष्टी नाही कळणार. विनर माइंडसेट काय माहिती का? विनर माइंडसेट म्हणतो मला 7 गोष्टी कळतायत ना, 3 कळत नाही. हे म्हणत नाही की तुम्ही फक्त ह्या चॅनलचं नाही, कुठल्याही चॅनलला तुम्ही काही फॉलो करताय तिथे पण विनर माइंडसेट काम करतो. 10 पैकी मला 7 गोष्टी कळाल्या, मी त्याच्यावर फोकस करेल, ना की त्या 3 गोष्टींवर फोकस करेल. मला पेपरमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथचा पेपर असेल तेव्हा मला सपोज जर 4 क्वेश्चन नाही आले तरी आय एम होपफुल फॉर द 5th क्वेश्चन. दॅट इज द विनर माइंडसेट. आणि तो विनर माइंडसेट तुम्हाला पूर्ण लेक्चर कंप्लीट करायला, पूर्ण क्वेश्चन सॉल्व्हिंग करायला मदत करेल. ठीक आहे. तुम्हाला 7 गोष्टी कळाल्या ना, त्यालाच रिवाइज करा. 3 गोष्टी नाही कळाल्या ना, त्याला स्किप करा. सेकंड अटेम्प्टला करू सेकंड अटेम्प्टला करू. पहिल्याच अटेम्प्टला करून सगळं मरायचं नाही आपल्याला. बघा, पहिल्या अटेम्प्टला आपल्याला वेळ कमी आहे. तर कमी वेळेमध्ये काय पॉसिबल आहे ते बघा. विद्यार्थी विचारतात सर 5 वर्षाचे PYQ करू का ही सिरीज फॉलो करू? बेटा 5 वर्षाचे किती क्वेश्चन तुला माहिती आहे का? 2,500 क्वेश्चन आहे. 2,500 क्वेश्चन. कॅन यू डू इट नाउ? नो, यू कॅनॉट डू इट. सो डोंट बी ड्रीमर, बी अ अचीवर. अचीवर काय करतो? अचीवर जे आहे ना त्याच्यात बेस्ट करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर उद्या डे 3 आहे आपला. डे 3 ला तुम्ही काय कव्हर करणार आहे बघा. डे 3 ला मी काय कव्हर करणार आहे? डे 3 ला सगळे हेवीवेट चॅप्टर आहेत. डे 3 ला काय सर? वेव्ह ऑप्टिक्स आहे, त्याच्यानंतर AC आहे, त्याच्यानंतर ऑसिलेशन आहे, त्याच्यानंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आहे. तर हे किती चॅप्टर आहे? 1, 2, 3, 4 हे 12 मार्क आहेत बेटा. 12 मार्क आहेत. त्याच्यापैकी जे क्वेश्चन आपल्याला सोपे आहेत, मीडियम आहेत ते मी कव्हर करून घेईल. त्याच्यानंतर फोर्थ डे तर अजून इम्पॉर्टंट आहे. फोर्थ डेला काय? EMI आहे, मॅग्नेटिझम आहे, मॅग्नेटिक मटेरियल आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक आहे. त्याच्यानंतर काय सर? त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी. डे 3 आणि डे 4 आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि डे 5 ला मी क्लास 11 कव्हर करेन. ठीक आहे. सो एकदम तगड्या पद्धतीने फॉलो करा. मागचं तुम्ही काही केलं नसेल, सपोज आता काही विद्यार्थी नवीन जॉईन झाले असतील, काही फरक पडत नाही. कंटिन्यू विथ मी. ऑलवेज रिमेंबर माय वन थिंग. तुम्हाला सेकंड अटेम्प्ट आहे.
तुमची बॅच खूप लकी आहे. 2026 बॅच इज द मोस्ट लकी इन द हिस्ट्री ऑफ सीईटी. तुम्हाला 2 अटेम्प्ट भेटले. तो स्वतःला कॅरी करा, कॉन्फिडेंटली कॅरी करा. तुम्ही अभ्यास करा, मेहनत करा. रिझल्ट काही उद्या फर्स्ट अटेम्प्टला, लगेच आपल्याला स्विच व्हायचंय सेकंड अटेम्प्टला. ठीक आहे, चांगलंच होणार आहे, चांगलंच होणार आहे. इव्हन जर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टला खूप चांगले मार्क्स पडले तरी मी तुम्हाला शांत बसू देणार नाही, कारण आपल्याला सेकंड अटेम्प्टला अजून चांगलं करायचं. ठीक आहे सर, ठीक आहे सर, ओके ओके. शेवटची गोष्ट, सगळे रिसोर्सेस आता मी तुम्हाला सांगितलं, फॉर्म्युलेज असतील, 200 क्वेश्चन्स असतील, ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करा. बरेच विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड केले, ते रेग्युलर अभ्यास करतायत, ते ग्रुपवर डाऊट विचारतायत, सगळ्या गोष्टी होत आहेत. तर तुम्ही हे करा बेटा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे ना, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तिथे फोल्डर्स असतील. या 99 पर्सेंटाइल मध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन्स भेटतील. बाकी रक्षक मध्ये पीपीटी आहे, एमएसटी सीईटी 5 इयर पीवायक्यू आहे. ठीक आहे ना, फॉर्म्युला शॉर्ट आहे ते बघा. फॉर्म्युला शॉर्ट म्हणजे फॉर्म्युला आहे ते बघा. ठीक आहे. एक गोष्ट अजून की जरुरी नाहीये तुम्ही की सगळं करा आता, पण ऍटलीस्ट रक्षकच्या फाईल्स उघडून बघा, एमएसटी सीईटी 5 इयर पीवायक्यूच्या फाईल उघडून बघा आणि फक्त वरवर बघा काय काय डिस्कस केलंय सरांनी, काय काय फॉर्म्युला आहे, वरवर बघा. ते पण तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे. सो अभ्यास करत राहा. नक्की विजय आपलाच आहे. यंदा आपण चांगलं काहीतरी करणार आहे. लाईफ मध्ये प्रत्येक मोमेंट, हा वाला जो मोमेंट आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा अटेम्प्ट आपल्याला आयदर सक्सेस देईल किंवा काहीतरी लर्निंग देईल. सो बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट फॉर अस. ऑल द बेस्ट.